पोट्टे हो, आज आम्ही गेलो होतो खोलेश्वर संस्थानमध्ये बार्शी टाकडीमध्ये. चला मग असं मधात तुम्ही काही पाहू नका, पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. काय म्हणता पोट्टे हो, कसे आहे? सर्वांना मनापासून जय श्रीराम. मग काय बा, आता तर आम्ही निघलो. मग आम्हाला तर काय रस्ता बी माहित नव्हता. मग आता अमोलदाले म्हटलं, अमोलदा आपलं लोकेशन काढ बरं. मग काढलं आता लोकेशन पाहू राहिलो होतो. मग काय बार्शी टाकडीचा काय रस्ता दिसूच नव्हता राहिला, काही समजूनही नव्हतं राहिलं. मग उसाचा रस पिऊ म्हटलं, उसाचा रस पिणं झाला की मग चाललं तो. या माणसाला म्हटलं अद्रक टाकावा, हे काय अद्रक टाकून नव्हते राहिले उसाच्या रसात. अरे अद्रक टाका ना काय काका तुम्ही. झालता बा आता उसाचा रस पिना. मग बायकोनं पहिलेच सांगितलं होतं तोंड काही तुम्ही कोणाला दाखवू नका, कुठं काळा तोंड करून येऊ नका म्हणून मी तोंडाला घेतलं बा बांधून. मग मग आता आम्ही निघालो आमच्या रस्त्यानं परत. मग आता तुम्ही पाहू शकता आम्ही बस आता थोड्याच वेळात मंदिराजवळ पोहोचणार आहे. आता मंदिराजवळ तर आम्ही पोहोचलोच. मग हे दोघं बैल एकामेकासमोर पाहू राहिले ते ना आम्ही बैल एकामेकाचे तोंड पाहून राहिले. मग आता सर्व लोक तर म्हणतात हे लय खास मंदिर आहे, तरी एकदा याच्या अंदर जाऊन पाहूच यार आपण. आता अंदर तर पोहोचलो आम्ही, लस खास मंदिर दिसून राहिलं. आता अमोलदा म्हणे चल थोडंसं अंदर, जास्त हिटकू नको तिकडे मोबाईल घेऊन. अंदर पाहिलं तर पूर्ण प्राचीन मंदिर होतं हे. याच्या अंदर सुद्धा आता सुद्धा याच्या टाईल्स जे आहेत ते दगडाच्याच आहे. एवढा थंड लागू राहिलं तर अमोलदा म्हणे इथं तर डायरेक्ट अंगावर घेऊन झोपा राहिलं. पण मंदिर आहे, काय करता येतं, आम्ही बसू बी नव्हतो शकत. तुम्ही पाहू शकता अंदर किती खास मंदिर दिसू राहिलं ते. मग सर्वात पहिले तर आपण गणपतीचं दर्शन घेतलं, कारण की गणपतीला सर्वात पहिले प्राधान्य द्यावं लागतं, आहे की ना. आता इथे गेलो मग एकदम गड्ड्यात पाय भोलेनाथाचं मंदिर आहे. मग तिथं गेलो बा, पाया घ्या पडला. म्हणतात इथून पाणी एनी टाइम इथं पाणी चालूच राहते या मंदिरात. तुम्ही पाहू शकता तिथं अजूनही पाणी चालूच आहे. आता अमोलदा दाखवून तुम्हाला हलवून पाहिलं आम्ही तरी तिथे पाणी एनी टाइम चालू राहते. या मंदिराच्या आतमधला व्ह्यू पाहून तर मी पण आश्चर्यचकित झालो, कारण की आज सुद्धा असे इंजिनियर जे आहेत आपल्याकडे ते असं मंदिर बांधू शकत नाहीत. आणि मग आतमध्ये दुर्गा देवीचं मंदिर हे पाहून घेतलं बा. दुर्गा देवीला म्हटलं आता हा पहिला व्लॉग आहे, हा तुमच्या आशीर्वादानं चालू द्या आता आमच्या समोर. आणि तुम्हाला पण जर युट्यूबवर व्लॉग चालू करायचा असला तर या मंदिरातून आशीर्वाद घेऊन इथून पहिला व्लॉग चालू करा. आणि जसं तुम्ही तर पाहूनच राहिले की हा जो मंदिराच्या मागचा जो स्पेस आहे यामध्ये तुम्ही मस्त रोडगे पार्टी वगैरे बनवू शकता. आता देवीचं दर्शन तर आम्ही केलं होतं, त्याच्यानंतर मंदिराच्या प्रदक्षिणा मारताना आम्ही म्हटलं एखाद्या व्लॉगसाठी एक छोटी क्लिप काढून घेऊ. आणि ती क्लिप तुम्ही बघू शकता. हा मंदिराच्या मागचा व्ह्यू आहे. या मंदिराच्या मागच ही प्राचीन काळातली विहीर आहे, ज्याचं पाणी अजूनही गोड आहे. तुम्ही आली की नक्की पिया. आणि याच पाण्याला तुम्ही तीर्थ म्हणून सुद्धा तुमच्या घरात ठेवू शकता. आणि हेच पाणी नवीन घराचं जेव्हा गृहप्रवेश करतो तेव्हा सुद्धा वापरू शकता. आमचं दर्शन तर सर्व झालं होतं. मग आता वाजले होते 4. तरी म्हटलं अमोलदा आता आपल्याला तर लवकरात लवकर घरी निघा लागणार, कारण की आम्हाला दुसरा व्लॉग सुद्धा शूट करायचा होता. आणि त्यानंतर काही कॉमेडी रील्स पण बनवायच्या होत्या इंस्टाग्रामसाठी. जसं संपूर्ण मंदिर तुम्ही तर माझ्या व्लॉगमध्ये बघितलेलंच आहे, पण तुम्हाला जर तुमच्या घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत या मंदिरापर्यंत यायचं असेल तर मी या मंदिराची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर एकदा व्हिजिट करा. पण तरी पण तुम्ही जाताना मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू हा बघून घ्या. मग आता तुमच्या भावाला एकदा लास्टमध्ये सबस्क्राईब करून जरूर जा. चला भावांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच.